आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। धीरज मकरे षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा फटका अगदी मिड ऑफच्या दिशेला जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय। कोणत्या प्रकारची धाव चेंडूवरती मिळणार नाहीये। धाव फलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे। स्कोर कार्ड वरती या एक धाव आपल्याला पाहायला मिळते। धीरज मकरे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली काय ड्रॉप जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शतरक्षक त्या ठिकाणी होता अमित आणि अमितच्या हातातून चेंडू निसटताना पाहायला मिळतोय। जीवनदान मिळतंय गणेश शेवाळेला। अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याच क्षेत्रामध्ये जीवनदान मिळालं होतं गणेशांना। जीवनदानाचा फायदा उठवला जाणार का? मैदानाच्या आतमध्ये येणारा वेळ सांगून जाईल। राहुल अगदी फ्रंट फुट वरती आला, त्यानंतर मात्र ऑफ साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले। त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि स्कोर कार्ड 3 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व आहे, रंगताना पाहायला मिळतंय ऐतिहासिक क्रीडांगणावरती अगदी आपण पाहतो आहे। हा फटका मिडॉनच्या दिशेला झेल टिपला जातो आहे। गणेश शेवाळेला परतावं लागेल। पहिल्या विकेटचं पतन, मैदानाच्या आतमध्ये फार मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे। गणेश शेवाळे बॅक टू द पॅव्हिलियन। पहिल्या विकेटचं पतन अगदी आपण पाहतोय। धीरज मकरेची चांगली गोलंदाजी आतापर्यंत अगदी आपण पाहतोय। खर्च केल्यात एकूण धावा 3 आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये जी घेतली गेली। एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल। दत्ता निमगुडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। सन्माननीय प्रवीण शेठ पवार आणि त्याचबरोबर सन्माननीय अमोल शेठ ब्राह्मणे यांचं आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होताना जे पाहायला मिळते, आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला शतरक्षक त्याच्या चपळीने येताना जो पाहायला मिळतो आहे। वावटळ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहायला मिळते। एक वादळ आज या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत। नामांकित आयकॉन 4 आयकॉन आज मात्र नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र समाविष्ट झालेले आहेत। पाहायचंय आजचा दिवस कुणाच्या नावावरती, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। षटक क्रमांक पहिलं अप्रतिम मात्र टाकलं जातंय। 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या। कोणत्या प्रकारचा बिग हिट मैदानाच्या आतमध्ये खेळू देत नाहीये धीरज मकरे। चांगली गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकात फक्त 4 धावा त्याने मात्र ज्या खर्च केल्यात। धीरज मकरे अप्रतिम गोलंदाजीचा नजराना सादर करताना आपल्याला जो पाहायला मिळाला। ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय। आयकॉन अक्षय वाठारकर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। हा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या जास्तीत बाहेर जाणारा, पंच दंडित करतायत। वाईट बॉल असेल, खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 5 या धाव संख्येवरती। षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतोय। झुंज शेवटपर्यंत नक्कीच होताना आपल्याला जी पाहायला मिळेल। हा फटका अगदी आपण पाहतोय कव्हरचं क्षेत्र निवडलंय। 3 क्षेत्ररक्षक जवळजवळ चेंडूचा पाठलाग करतील। 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत। वेल रनिंग बिटवीन द विकेट अक्षय वाठारकर षटक क्रमांक 2 टाकताना पाहायला मिळतोय। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 7 धावा। 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो सत्ता। अगदी आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती। हा चेंडू अगदी स्क्वेअर कटचा फटका खेळलाय। शतरक्षक पोहोचेल चेंडूवरती। दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि वेगवान ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते। धावफलक या 2 धावांच्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती। अक्षय वाठारकर षटक क्रमांक 2 टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय।
9 अंक स्कोर कार्ड वरती आहे. 9 अंकाला देखील क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. 1998 हे वर्ष जर पाहिलं तर मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावावरती तब्बल 9 शतकं नक्की जी होती. हा चेंडू भरकटणारी गोलंदाजी, खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय आणि पंच इशारा करतायत नो बॉल. अर्थात आता मैदानाच्या आतमध्ये असेल फ्री हिट. फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते मात्र पाहायचं आहे. फ्री हिटचा इतिहास या अगोदर सांगण्याचा प्रयत्न केला. हा फटका कव्हरच्या दिशेला अगदी चेंडूला खेळून काढलाय. शतरक्षक चेंडूवरती या पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पार करतोय. धाव संख्या घेते आकार. चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. चौदा धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 14 रन, 14 धावा धावफलकावरती. टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस नक्कीच येताना जे पाहायला मिळत आहेत. पूर्वी टेनिस बॉल क्रिकेट पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, परंतु आज रोजी अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट बदलतंय. आंतरराष्ट्रीय खेळाडूंपेक्षा आता यूट्यूबवरती जाऊन जर उचकून पाहिलं तर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक क्लिप पाहायला मिळतील, अनेक लिंक नक्कीच पाहायला मिळतील. आणि ISPL सारख्या क्रिकेटच्या स्पर्धेनं आमूलाग्र क्रांती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मात्र घडून आणली. हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू एक टप्पा खात सीधा सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाखो रुपयांना आमचे टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू मात्र ISPL सारख्या खेळाडूमध्ये स्पर्धेमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय हा फटका रिवर्सचा हा फटका आहे. 2 धावा मात्र वसूल केल्या जातील. चेंडू सीमा पार, आणखीन एक चौकार. थँक्यू. या ठिकाणी रॉयल ट्रॉफी आयोजक सन्माननीय मनोज फरगडे, स्वप्नील फरगडे आणि सौरभ फरगडे यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 22 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू खराब स्वरूपाचा आहे. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. अगदी आपण पाहतोय झुंज रंगताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज उभे आहेत, एका बाजूला दत्ता निमगुडे तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. एक मोठ्या खेळीची अपेक्षा क्रिकेट रसिकांना असेल राहुल सातव कडून. कित्येक वेळेला राहुल सातव यांचा खेळ या शिरूर तालुक्यात शिरूर नगरीमध्ये नक्कीच बहरताना क्रिकेट रसिकांनी पाहिलेला आहे. आज देखील एका मोठ्या खेळाची अपेक्षा असेल राहुल सातव यांच्याकडून. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय आणि या धावफलकावरती धावा 12ची सरासरी बनवल्या गेल्या धावा 24 धावा 12ची सरासरी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी असेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. एका बाजूला एक प्रमोद रायडर्स केंदूर तर दुसऱ्या बाजूला क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव. या 2 टीमच्या दरम्यान मात्र लढत जारी आहे. बॅट त्या ठिकाणी बदलली जाते. राहुल यांच्या वतीने अगदी आपण पाहतोय या बॅटचा देखील फार मोठा इतिहास आहे. शाहिद आफ्रिदी यांच्या नावावरती कित्येक काळ विक्रम होता 37 चेंडू मध्ये पूर्णपणे शतक ठोकण्याचा. PRDच्या 2 पर्वामध्ये 2 शतक आहेत राहुल सातव यांच्या नावावरती. 37 चेंडू मध्ये शाहिद आफ्रिदी यांच्या नावावरती नक्कीच एक विक्रम आहे शतक ठोकण्याचा. कित्येक काळ तो विक्रम त्यांच्या नावावरती होता, परंतु ती बॅट कुणाची होती तर ती बॅट क्रिकेटच्या देवाची अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांची ती बॅट होती. हा देखील नक्कीच इतिहास आहे. वाकार युनिस यांना मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांनी ती बॅट भेट दिली होती
आणि ज्यावेळेस शाहिद आफ्रिदी मैदानाच्या आतमध्ये चालला, शेर की बॅट आहे लेके जा असं मात्र त्यांनी सांगितलं. आणि श्रीलंकेविरुद्ध नैरोबीच्या मैदानावरती 37 चेंडूमध्ये शतक ठोकलं होतं. कित्येक काळ विक्रम होता शाहिद आफ्रिदी यांच्या नावावरती. अगदी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा 24, षटक क्रमांक 3. धीरज गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. 6 षटकांची मॅच आहे. राहुल सातव यांच्याकडून मात्र फार मोठ्या अपेक्षा असतील. या ठिकाणी सन्माननीय सचिन दसगुडे, सन्माननीय सुहास बाळा कर्डिले आणि सन्माननीय स्वप्नील शेळके यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरची दिशा निवडली आहे शतरक्षक चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होती ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 27 वरती. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना 27 रन ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. राहुल सातव स्ट्राईक एंड वरती. धीरज मखरे षटक क्रमांक 3 आपल्याला टाकताना पाहायला मिळतोय. 6 षटकांची लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. गोलंदाज फलंदाजाच्या मनातील रणनीती ओळखणारा नक्कीच असावा आणि रणनीती ओळखली होती गोलंदाजानं धीरजनं. अगदी आपण पाहतोय जसा फ्रंट फुट वरती आला चेंडूचा टप्पा त्या ठिकाणी मात्र बदलला गेला. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकारासाठी राहुल सातव यांच्या बॅटमधून सनसनीत चौकार. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 31 आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल द्या. एखादी स्पर्धा यशस्वी मित्रांनो केव्हा होती माहितीये का? ज्यावेळेस आयोजक हे स्वतः क्रिकेट प्रेमी असतात, आयोजक स्वतः क्रिकेट खेळणारे असतात, त्यावेळेस एखादी स्पर्धा यशस्वी नक्कीच आपल्याला होताना पाहायला मिळते. साईराम मित्र परिवार अनेक ठिकाणी विजेतेपद नक्कीच मिळवलेलं आहे. या संघानं स्वतः आयोजन करतायत. आपले बंडीदादा अर्थात विशाल भाऊ गायकवाड एक चांगले खेळाडू आहेत. आज रोजी देखील चांगलं क्रिकेट नक्कीच खेळतात. एक काळ नक्कीच गाजवलाय आणि सद्यस्थितीला देखील चांगलं क्रिकेट खेळतात. स्वतः क्रिकेट प्रेमी आहे आणि हे सगळे आयोजक क्रिकेट प्रेमी असल्यामुळं रॉयल ट्रॉफी ही मोठ्या धूमधडाक्यात अगदी नवीन नवीन बदल प्रत्येक वर्षी. पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर यावर्षी अनेक बदल या क्रिकेटच्या स्पर्धेत पाहायला मिळाले. शिरूर शहरामध्ये सर्वप्रथमच ऑक्शन पद्धतीनं खेळाडूंची निवड मात्र जे केली गेली आणि तुमच्या समोर अगदी आपण पाहतोय 3 तालुक्यांचा सहभाग असणारी एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी जारी आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 31 धावा स्कोर कार्डवरती आहेत. धीरज मखरे षटक क्रमांक 3 या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. राहुल सातव स्ट्राईक एंड वरती एक आक्रमक एक स्फोटक फलंदाज म्हणून नक्कीच ख्याती आहे. द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून देखील राहुल सातव यांची ओळख आहे. अनेक क्रीडांगणं नक्कीच आपली अगदी आपण पाहतोय गाजून काढलेली आहेत राहुल सातव यांनी. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय धीरज मखरे मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार निश्चित आला आहे परंतु बाकीचे चेंडू अप्रतिम टाकलेत आणि हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे निर्धाव स्वरूपाचा असेल. कदाचित बॅटची कडा त्या ठिकाणी लागली होती. जी नाराजी गोलंदाजानं व्यक्त केली ना, अरे झेल व्हायला हवा होता. अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 31 धावा धावफलकावरती आहे. फ्रंट फुट वरती आले अगदी आपण पाहतोय परफेक्ट गॅप खेळलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी राहुल सातवच्या बॅटमधून चौकार. तांबाजी मला वाटतं पाय मोडपलाय. अगोदरच धाव घेत असताना जखमी झाला होता राहुल त्या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती
नजर टाकूया. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती या जे मान्यवर अगदी सामन्याचा आनंद घेत आहे सगळ्यांचं स्वागत. विशेष म्हणजे आमच्या साईराम मित्र परिवाराचे सगळे सदस्य सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कष्ट आणि मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज मकरेच्या या षटकामध्ये 11 धावा येताना आपण पाहिल्या. 2 चौकार या षटकामध्ये येताना आपण पाहिले. राहुल सातव थोडासा नक्कीच आपण पाहतोय दुखापतग्रस्त. त्या ठिकाणी चांगला खेळ. रिटायर हार्ट न्यू बॅट्समन चलाक. शॉट लागले मारल्यानंतर ते पार हे झाल्यानंतर बॅटच लागले असं. मला वाटतं अगोदर धाव घेत असताना देखील पाय मुडपला होता. नक्की आता बॅट लागली या चेंडूवरती पायाला की पाय मुरगळला. चांगला खेळ साकारत होता अगदी आपण पाहतोय राहुल सातव. परत त्यांना पाहायला मिळतोय न्यू बॅटर. आता राहुल यांच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. वैभव मैदानाच्या आतमध्ये. धीरज मकरे यांचं तिसरं षटक संपलंय. षटक क्रमांक 4 आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. धावफलकावरती नजर टाकली तर 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. सौरभ शेळके गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. एक नामांकित गोलंदाज आहे सौरभ. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज होतोय. पाहायचंय की कामगिरी आपल्या संघासाठी कशा प्रकारे करतो आहे. स्ट्राइक एंड वरती जो फलंदाज आहे दत्ता निमगुडे. चांगला खेळ दत्तानी देखील साकारलाय. त्याला साथ देण्यासाठी वैभव शिनलकर मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सौरभ शेळके षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. सौरभ या नावाला देखील फार मोठं महत्व आहे क्रिकेटमध्ये. अगदी आपण पाहतोय हा चेंडू परफेक्ट गॅप. अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन. त्या ठिकाणी दुसरी धाव वेगवान घेतली गेली. एक फेकी पोहोचली यष्टिरक्षकाच्या हातात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्या ठिकाणी येताना ज्या पाहायला मिळतात. एक चांगले क्रिकेट खेळले जाते मैदानाच्या आतमध्ये. फक्त षटकार चौकार नाही, सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व दिलं जात आहे. ही लढत 6 षटकांची आहे आणि त्यामुळे मात्र सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व राहील. मैदानाच्या आतमध्ये दत्ता निमगुडे चांगला खेळ नक्कीच साकारलाय आतापर्यंत. दत्ता निमगुडे यांनी स्ट्राइक एंड वरती हो अगदी आपण पाहतोय हाफ ट्रॅकर आपल्याला जो पाहायला मिळाला. वाईट बॉल अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र 1 बाउन्स असा इशारा देखील पंचांनी त्या ठिकाणी केलाय. वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला. अगदी आपण पाहतोय वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सौरव शेळके षटक क्रमांक 4 टाकत असताना षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र मार्गस्थ आहे.
रिवर्सचा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल त्या ठिकाणी झालाय आणि अगदी आपण पाहतोय सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं होतंय पतन. दत्ता निमगुडे चांगली फलंदाजी करत होता. सौरव शेळकेला मिळतं यश. झेल त्या ठिकाणी टिपला जातोय सोमा यांच्या वतीनं आणि फलंदाज परतताना पाहायला मिळतोय. सौरभ शेळके एक चांगली गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आतापर्यंत चेंडू टाकलेत, 2 चेंडू टाकलेत. एक महत्वपूर्ण विकेट देखील घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आकाश बोंबे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ पुन्हा एकदा सज्ज होईल. रॉयल ट्रॉफी 2024 मोठ्या थाटामाटात केलं गेलेलं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. 3 तालुक्यातील खेळाडू या रॉयल ट्रॉफी 2024 मध्ये नक्कीच समाविष्ट आहेत. ओ हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. प्रहार करण्याचा प्रयत्न होता, कडा लागली त्या ठिकाणी. बॅटची कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. सौरव शेळके चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतो आहे. विशेष करून कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही हा इरादा, हा निश्चय आणि आतापर्यंत सक्सेस देखील झालाय. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतोय. सौरव शेळके षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना धावफलकावरची धावा आहेत त्या 38 धावा अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सौरव गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा फटका आता मात्र समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमा पार. षटकारासाठी 6 धावा. षटकार ठोकलाय. पहिले 3-4 चेंडू सौरव शेळके यांचं वर्चस्व पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर आकाश बोंबे यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. गगनाला गवसणी घालणारा एक बुलंदी षटकार ठोकला गेलाय आणि धावफलक देखील प्रचंड वेगानं वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. 44 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. झुंज मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. कोण जिंकणार ही मॅच? आजच्या दिवसातील सातत्य कोण टिकून ठेवणार? पराजित होणारी टीम या क्रिकेटच्या स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. त्यामुळे मात्र ही मॅच खूप महत्वाची दोन्ही टीमसाठी. अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला त्या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडून पूर्णपणे दिशा बदलली. लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या सिंगल बरोबर जाऊन पोहोचते 45 वरती. सौरभ शेळकेचं मात्र महत्वपूर्ण हे षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहतोय. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सौरव शेळके हा चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेला. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती. धाव कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती मिळणार नाही. धावफलक स्थिर. पहा षटकार ठोकल्यानंतर केलेलं कमबॅक. या षटकात खर्च केला सौरव शेळके यांनी 10 धावा आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती नजर टाकली तर बनवल्या त्या 45 धावा. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे, बाकी आहे, शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये मात्र पाहायचे की कोण कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. सौरव शेळके एक षटकार आल्यानंतर देखील 10 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 12 चेंडू, शेवटची 2 षटक मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील. पाहायचंय की कामगिरी कशा प्रकारे या 2 षटकांमध्ये केली जाते. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळणार की फलंदाजाचं अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. एक यशस्वी स्पर्धा अगदी आपण पाहतोय शिरूर शहरात. द फेस्टिवल ऑफ शिरूर अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. रॉयल ट्रॉफी 2024 चा
थरार दिवस क्रमांक 3 ऋषी एरंडे गोलंदाजी मार्कवरती फुलटॉस आहे लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली येईल काय ड्रॉप नक्कीच होताना पाहायला मिळतोय अगोदर सूर्याकडे नक्कीच इशारा केला सूर्य डोळ्यावरती येतोय आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतोय खालच्या दिशेला झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी मात्र अयशस्वी झाला आणि जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतंय धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 46 धावा ऋषी एरंडेचं षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना आवाज मैदानाच्या आतमध्ये संघ सहकारी नक्कीच यांच्या आपल्या कानावरती येत आहेत प्रोत्साहन प्रेरणा मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं चांगली गोलंदाजी चांगली लेंथ अगदी आपण त्या ठिकाणी पाहतो आहे बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये ऋषी एरंडे 2 चेंडू टाकलेत केवळ 1 धाव खर्च करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय ऋषी एरंडे अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज उभा आहे वैभव सिनलकर फार मोठ्या अपेक्षा वैभव कडून नक्कीच संघाला असतील फ्रंट फूट वरती आलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल परंतु शेवटचे काही महत्वपूर्ण चेंडू आहेत त्यावरती मात्र आक्रमण होणं खूप गरजेचं असेल गरज षटकारांची गरज चौकारांची गरज प्रचंड मोठ्या आतिषबाजीची गरज आक्रमकतेची परंतु एका बाजूला सिंगल डबल खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी एरंडे आणि हा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे ऋषी पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळेल समोर आहे आकाश बोंबे स्ट्राईक एंड वरती नो बॉल आहे खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडताना पाहायला मिळतो आहे फ्री हिट नक्कीच जो मिळेल फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे नक्कीच उठवला जातो आहे ते मात्र पाहायचंय धावफलकावरती धावा 48 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय ऋषी एरंडे मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल आकाश बोंबे एक आक्रमक फलंदाज आहे या अगोदर देखील त्याची आक्रमकता आपण पाहिली एक हा फटका अगदी आपण पाहतो आहे मिड ऑफच्या दिशेला शतरक्षक लॉंग ऑफचा त्या ठिकाणी मात्र चेंडूवरती येईल अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल 1 धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल शांत वातावरण अगदी आपण पाहतोय मोक्याचं षटक खऱ्या अर्थाने स्लॉग ओव्हर शेवटचे काही चेंडू मात्र जे शिल्लक असतील परंतु काय गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय ऋषी एरंडे कोणत्या प्रकारचा बिघिट खेळू द्यायचा नाही हा इरादा हा निश्चय हा प्रयत्न वाईट बॉल आहे खराब स्वरूपाचा चेंडू आहे पंच अक्षय निर्मल सर यांचा नक्कीच इशारा येताना जो पाहायला मिळतोय पुण्यातील नामांकित क्रिकेटच्या स्पर्धा नेहमीच हे पंच आपल्याला पाहायला मिळतात नामांकित पंच कार्यरत आहेत अमर साठे सर अक्षय निर्मल सर शुभम गाडे सर अगदी आपण या ठिकाणी पाहतोय महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील नुकतीच पंचगिरी केली पश्चिम बंगाल दौरा या पंचांनी नक्कीच यशस्वी पार पाडलाय हा फटका अगदी आपण पाहतो आहे काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू आहे लॉंग ऑनचा शतरक्षक धावत पळत चेंडूवरती गेला झेल टिपला जातो आहे आणखीन एका विकेटचं पतन फलंदाज बाद ऋषी एरंडेला मिळतं यश विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना अगदी आपण पाहतो आहे वैभव सिनलकर पॅव्हेलियन मध्ये नक्कीच पोहोचताना पाहायला मिळतोय तर न्यू बॅटर भाऊ लिमगुडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे ऋषी एरंडे कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाहीये विकेट देखील आपण पाहिली वैभव सिनलकरची घेताना आपल्याला पाहायला मिळाला चांगली गोलंदाजी साकारली ऋषी एरंडेने महत्वपूर्ण षटकामध्ये मारा करण्यासाठी पुन्हा एकदा ऋषी सज्ज होईल हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन बॅक टू बॅक विकेट चांगली गोलंदाजी ऋषी एरंडेची
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. ऋषी एरंडाची गोलंदाजी जर पाहिली, 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं मात्र ज्या घेतल्या. ऋषी एरंडेची अप्रतिम गोलंदाजी षटक क्रमांक 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं आणि अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती या अक्षय वाठारकर अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आयकॉन आहे अक्षय वाठारकर. हा फटका अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी 6 धावा. आकाश बोंबे चांगली फलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी स्लॉग ओव्हर आहे. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केले आणि षटकार ठोकताना पाहायला मिळतोय आकाश बोंबे. साईराम इलेव्हनचे सगळे खेळाडू आपण स्टेजवरती या. कॅप्टन राहुल यांच्या बरोबर संपर्क करायचा आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज अक्षय वाठारकर पुन्हा एकदा सज्ज. आयकॉन वरती केलेलं प्रचंड मोठं आक्रमण पहिल्या चेंडूवरती आकाश बोंबे. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. कधी गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय, कधी फलंदाजाचं वर्चस्व नक्कीच पाहायला मिळतंय. एक संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अंतिम षटक, अखेरचं षटक अक्षय वाठारकर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. आकाश बोंबे चांगली फलंदाजी आतापर्यंत साकारली. कव्हरच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगानं पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक जर पाहिलं तर मात्र या 2 धावांच्या साह्यानं 58 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 60च्या पुढे धावफलक गेल्यानंतर एक चांगली फायटिंग झालेली आहे आतापर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेत. हाफ ट्रॅकर पूल केलाय अगदी आपण पाहतोय. शतरक्षक मात्र तैनात आहे. केवळ सिंगल मिळेल. आकाश बोंबे स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि अगदी आपण पाहतो आहे विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. डाव एका बाजूला कोलमडतो आहे, कोसळताना पाहायला मिळतोय. परंतु षटक देखील शेवटचा आहे. या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. आकाश बोंबे यांच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू सापडताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक आपल्याकडं वारंवार मात्र ठेवतायत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 59 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना जे पाहायला मिळत आहेत. आयकॉन अक्षय वाठारकर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक अगदी आपण पाहतोय. त्यानंतरचे चेंडू लाजवाब टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहतोय फुल लेनचा चेंडू होता. शतरक्षक चेंडूच्या खाली ऑडकॉट सुरेख झेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. अमित चेंडूच्या खाली आला, सूर मारला आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला. संघ सहकारी कौतुक करतायत या झेलचं. अप्रतिम झेल झालाय. विकेटचं होईल पतन. आकाश बोंबे बॅक टू द पॅव्हिलियन. गौरव मैदानाच्या आतमध्ये अक्षय वाठारकर जबरदस्त गोलंदाजी नक्की शेवटच्या षटकात करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतर अप्रतिम चेंडू टाकलेत. स्लॉग ओव्हर आहे, स्वतः हातामध्ये घेतली एक आयकॉन अक्षय वाठारकर यांनी आणि अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतात.
पहा आणखीन एक डॉट बॉल असेल त्या ठिकाणी, मात्र धावबादची संधी यष्ट्या देखील उडवल्यात, विकेटचं होईल पतन. आणि याच बरोबर षटक क्रमांक 6 संपताना आपल्याला पाहायला मिळतंय. 59 धावा स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. 60 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी. 60 इज टार्गेट. 60 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव ही टीम आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. चला, दोन्ही कॅप्टन साईराम 11 शिरूर आणि डेक्कन पोलीस विशाल कोथळकर साहेब, चला नाणेफेक आता आपण संपन्न करत आहोत. नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. दोन्ही कॅप्टन, चला आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपण संपर्क करा. सेव्हन्टी स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्हला जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील मनापासून स्वागत असेल. सेव्हन्टी स्पोर्ट एक अग्रगण्य स्पोर्ट वाहिनी अगदी आपण पाहतोय. अनेक ठिकाणी मात्र लाईव्ह कव्हरेज 70 स्पोर्टच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. आमचे परम मित्र तारिक भैया सय्यद अगदी आपण पाहतोय यांची असलेली ही स्पोर्ट वाहिनी तब्बल 7,96,542 सबस्क्रायबर अगदी आपण पाहतोय 70 स्पोर्ट्सचे. आणि या मित्रांनो, तुम्ही देखील आतापर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूबवरती जा. 70 स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भविष्यात होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्कीच मिळून जाईल. चला कॅप्टन विशाल कोथळकर, आपण या ठिकाणी संपर्क करा. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस संपन्न करत आहोत. कॅप्टन चला. जशी मॅच चालू होईल, या शिरूर तालुक्यातील एक सुमधुर आवाज सध्या अनेक मैदानावरती गुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप ओहाळ सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं असेल स्वागत. त्या अगोदर परत एकदा सूचना आहे, कोथळकर साहेब चला, नाणेफेक आपल्याला संपन्न करायची आहे. यानंतर 2 विजय टीम यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो चेक. चला, विनंती असेल, महाराष्ट्र पोलीस विशाल कोथळकर साहेब मान्यवर इथे आलेले आहेत. आपल्याला नाणेफेक करायचं आहे. सायराम 11 शिरूर आणि डेक्कन पोलीस 11 शिरूर. सन्माननीय मान्यवर सन्माननीय रामभाऊ झेंडे आणि सन्माननीय गेनभाऊ काळे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आम्ही संपन्न करत आहोत. आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. या मान्यवरांना विनंती आहे. एका बाजूला साईराम 11 आहे, दुसऱ्या बाजूला डेक्कन पोलीस ही टीम आहे. आणि आपले सन्माननीय मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. राहुल कॉल करेल अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. साईराम मित्र परिवार
आणि साईराम मित्र परिवार या टीमनं टॉस जिंकलाय. राहुल या निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. 6 षटकांच्या मॅचेस आपण खेळतोय, काय प्रयत्न असेल 6 षटकांमध्ये किती धावांवरती समोरच्या टीमला रोखून ठेवायचं? 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. यांचे बॅट्समन देखील चांगले आहे, परंतु आमचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे, त्यामुळे मॅच चांगली होईल आणि 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. या मॅच मध्ये काही या टीम मध्ये बदल असतील का? एक चेंजेस असेल, चेतन चव्हाण ऐवजी रियाज भाई यांना इन करतोय. अनेक स्पर्धा तुम्ही खेळता, परंतु रॉयल ट्रॉफीचं महत्त्व तुमच्या दृष्टीने कसं आहे? मागच्या वर्षी या ठिकाणी आम्ही सेमीफायनलला पराभूत झालो होतो, परंतु यावेळेस फायनल खेळण्याचा आणि फायनल मारण्याचा प्रयत्न असेल. अतिशय उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे बंटी पाटील यांच्या माध्यमातून. मागच्या वर्षी 2 गाव 1 संघ आणि 1 ऑल इंडिया आयकॉन असं फॉर्मॅट होतं. यावेळेस 3 तालुक्यांना ऑप्शनच्या पद्धतीने एकत्र करत या ठिकाणी नियोजन केलं गेलं आणि अजून पुढच्या पर्वामध्ये यापेक्षा अजून भव्य दिव्य आयोजन करण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. दुसरे कॅप्टन आपल्या समवेत आहेत, त्यांच्याबरोबर देखील 2 मिनिटांमध्ये मी चर्चा करेन. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच प्रथम बॅटिंगच घेतली असते आम्ही, कारण की आमची बॅटिंग चांगली आहे. मग अशी बॅटिंग नाही झाली, पण यावेळी नक्कीच आम्ही चांगला स्कोअर करू. आमची बॉलिंग पण चांगली आहे, त्यामुळं आम्ही नक्कीच जो स्कोअर करू त्यांना आम्ही सेव्ह करू. टीममध्ये काही बदल असतील या मॅचला? टीममध्ये एक बदल होईल, कोकडे खेळणार आहे भरतच्या जागी. तर जास्त मी बोलणार नाही, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा प्रदीप ओहळ सर यांच्या बरोबर जोडले जाऊया. या सर स्वागत असेल. हो हो हो, अक्षय वाठारकर संघाचा आयकॉन खेळाडू बरसला यावेळेस. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. रॉयल डेव्हलपर्स आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2024 दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या मॅचकडे आपण मैदानावरती जात आहोत. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रमोद रायडर्स केंदूर. हा संघ तुम्हाला मैदानावरती पाहतो. फटका फसलाय आणि तिथे पहा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली संघाचा आयकॉन कोसळलाय अक्षय वाठारकर तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. पहिला धक्का मैदानावरती तुम्ही पाहत आहात. आदरणीय शैलेश मामा चव्हाण, गणेशदादा गोसावी आणि रामदास खामकर यांच्या मालकीचा असणारा क्लासिक हंटर स्पोर्ट घारगाव हा संघ तुम्ही एका बाजूला पाहत आहात, तर दुसऱ्या बाजूला उपसभापती शिरूर प्रमोद साहेब पराड यांच्या मालकीचा असणारा प्रमोद रायडर्स किंदूर अशा 2 तगड्या टेनिस क्रिकेटमधल्या फौजा एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं आकाश बोंबे नावाचं वादळ आलं आणि या वादळाने प्रतिस्पर्धा संघाचा केलेला अक्षरशः पालपत्र. स्पीडअप करा बॅटर, विनंती असेल. आणि आपण पाहतो आता एका मोठ्या व्यासपीठावरती तुम्ही मैदानावरती खेळत आहात. दोन्ही संघांना एक शेवटची संधी आहे. आनंद खटारे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहणार आहात. डू ऑर डायची मॅच आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज जो क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकरड्यावरती करकड्या पंतरवळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं या देहाची लक्तरे त्यात गुंडाळलेल्या मृत्यूच्या निशाण काळाच्या डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट तुझा माझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा काही डंक मारावा की नंतर येणार निद्रा नसा कधी जागृतीचा किनारा, परंतु त्या किनाऱ्याला जर स्वप्न पडू लागले तर. जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथे मैदानाच्या आतमध्ये निर्माण करायचं आहे. न्यू बॅटर आनंद खटारे यांना तुम्ही मैदानावरती पाहताय. 60 धावांचा फाटला काय, 60 धावा जर बनवलात तर तुमचं आव्हान इथे मैदानावरती जिवंत राहील. आले आपण पाहतो, मला वाटतं करात्मक फटका खेळायचा होता. सोमा खामकर जीवाचा आकांत करतोय आणि आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचतोय. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. लेगबाईच्या माध्यमातून धावपल पुढे जाईल. धावपलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये खरं तर ज्या बक्षीसदात्यांनी खूप आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली आहे. 70-70 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा कव्हर करतो. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये यूट्यूब लाईव्ह सौजन्य दिलेलं आहे, माझे सरपंच महागणपती रांजणराव,
मोहनदादा शेळके यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हचं सौजन्य आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. यावेळेचा चेंडू मुख्य पंच अक्षय निर्मल सर दोन्ही हात जमिनीला समांतर खेचतायत. अवंतर धावेनिशी धावपल पुढे जातो. 9 धावा धावपलकावरती आहे. तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक अशी LED शिरूरचे उद्योजक आदरणीय सुदेश भाऊ म्हस्के साहेबांच्या माध्यमातून आपल्याला LED या स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे. क्रिकेट साहित्य आणि बॉल सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले आदरणीय मंदर शेठ पाचुनकर उद्योजक या साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये हे पारितोषिक मिळालेले आहेत. 9 ऑन द बोल्ट 9 धावा धावपलकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक. सोमा खामकर जोरावरती बॅट फेरले तिथे, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर शैलेश मामा चव्हाण, गणेशदादा गोसावी आणि रामदास खामकर यांच्या मालकीचा क्लासिक हंटर्स स्पोर्ट घारगाव हा संघ धावपलकावरती नजर टाकली असता 1 गडी बाद 9 धावा आहेत. त्याच बरोबर आपण पाहतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट बॅटर आणि अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतो युनिक बॅट यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचसाठी युनिक बॅट आहे. अरुंधती स्पोर्ट संतोष साळुंके सर मल्टन यांच्या माध्यमातून युनिकची ब्रँडेड बॅट तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. ज्यांनी या स्पर्धेमध्ये तुम्हाला ट्रॉफी सौजन्य दिलेलं आहे अर्थातच अरुण शेठ चौधरी श्री एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपल्याला हे सौजन्य या स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे अंपायर सौजन्य जे तुम्ही ऑफिशियली पंच आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या पंचांना प्रचंड मागणी आहे असे तिन्ही पंच आपल्या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतात. आदरणीय अमोल शेठ लुनिया यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकात षटक फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेस सुंदर झेल वैभव सिनलकरच्या द्वारे सोमा खामकर माफ करा आपण पाहतो आनंद खटाडेचा खेळ थांबलाय. फलंदाज बाद. उंच हवेमध्ये फटका खेळला मिड ऑफ क्लिअर करायचा होता. सुंदर झेल वैभवचा आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव तुम्हाला मैदानावरती पाहिलं. 2 गडी बाद 9 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. दरम्यानच्या काळात आपण पाहतो श्रीगोंदा केसरी संजीवबाबा पवार यांचं देखील या ठिकाणी मंचावरती शुभागमन होतंय. त्यांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2024च्या ह्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. 2 गडी बाद 9 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, कला, शिल्प, नाट्य, वाचन यातील एखाद्या कलेशी मैत्री करा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, परंतु मित्रांनो कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा, विसरू नको वेड्या, मार्ग तुला सापडत जाईल. तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाहीये. पुढचा संडव कमबॅक करायचा आहे पहा. दोन्ही संघ मात्र आता विजयासाठी आतुर झालेले आहेत, कारण जो संघ इथं विजय होईल त्याचं आव्हान इथं मैदानावरती आपण पाहतो जिवंत राहील. जो संघ इथं पराभूत होईल आपण पाहतो रॉयल ट्रॉफी 2025 तिसऱ्या पर्वाची तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यामुळे अभिनय तो कभी नाही अशी कामगिरी तुम्हाला मैदानावरती करावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये खेळला मिड ऑफ. चेंडूच्या खाली आणि आणखीन एक मोठा धक्का मैदानावरती क्लासिक हंटर स्पोर्ट घारगाव संघाचा यावेळेस संघाचा नेता कोसळला आहे. कुणीही मैदानाच्या आतमध्ये खरं तर थांबायला तयार नाही. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहतो सायराम या संघाने त्यांच्यासमोर 90 धावांचा एक मोठं महाकाय लक्ष ठेवलं होतं, परंतु मित्रांनो तिथं देखील त्यांची फलंदाजी कोलॅप्स झाली आणि लागोपाठच्या मला वाटतं दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतो घारगाव संघाला अडचणी येतात. बॅटर विनंती असेल की स्पीडअप करा. घारगाव संघ विनंती असेल, अजूनही आपल्याला बरेचसे सामने मैदानावरती खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. धावपलकावरती आपण जातो 3 गडी बाद
9 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठा संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. असं म्हटलं जातं की शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. तुमचा होमवर्क हा महत्त्वाचा आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. अमित मुतीकर यांना तुम्ही मैदानावरती पाहतात. त्याचप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामनावीरासाठी आपण पाहतोय एसएन ब्रँड हम यांच्या माध्यमातून आकर्षक असा टी शर्ट आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सानिका स्पोर्ट्स शॉपीच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी प्रत्येक सामन्यातला मॅन ऑफ द मॅचसाठी असेल. DC ट्रेड्स यांच्याकडून उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि आयकॉन यांसाठी शर्ट आणि पॅन्ट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू होता, पुन्हा एकदा फटका फसलाय. उलट्या पावलाने गौरव तिथे चेंडूच्या खाली जातोय आणि आणखी एक मोठा धक्का बसतोय. घारगाव संघाच्या या भरभक्कम फलंदाजाला खिंडार पडलाय. चौथा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत तसा डाव मैदानाच्या आतमध्ये कोसळत चाललेला आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण जर पाहिलं, उत्कृष्ट फलंदाजासाठी या स्पर्धेमध्ये आकर्षक असे खऱ्या अर्थाने स्पोर्ट्स सायकल आहे. आणि ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये आकर्षक अशी सायकल दिलेली आहे, उद्योजक आणि साईराम मित्र परिवाराचे सर्व आदरणीय रवींद्र शेठ गिरमकर साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट बॅटरसाठी स्पोर्ट्स सायकल असेल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी जर आपण पाहिलं, अनुप शेठ भंडारी साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. सागर लोखंडे बेलवंडी गावचा हा सुपरस्टार इथे आता मैदानावरती सज्ज होणार आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 60 धावा जर बनवायच्या असतील तर एक छोटे कॅनी परंतु एक चांगली भागीदारी अपेक्षित आहे. ती भागीदारी कोण करेल याचं उत्तर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती आपण जातो. धावफलक दुहेरी धावसंख्येला आकार घेतो. 10 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी आदरणीय अनुप शेठ भंडारी साहेब यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल असेल. पहा जोरावरती बॅट फिरली, गो पण फिरली, तिथं प्रॉपर टायमिंग नव्हतं त्यामुळे क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल आणि पाहता 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 2 षटकांचा मित्रांनो खेळ मैदानावरती संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर शैलेश मामा चव्हाण, गणेशदादा गोसावी आणि रामदास खामकर यांच्या मालकीचा क्लासिक हंटर स्पोर्ट क्लब घारगाव 60 धावांचा पाठलाग करतो. धावफलकावरती 12 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इक्वेशनकडे आपण जाऊयात आता. शेवटचे 24 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे. 24 चेंडू आणि 48 धावा. मोठा संघर्ष आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. जोपर्यंत आपण पाहतोय सागर लोखंडे आणि आपण पाहतो सोमा खामकर ही जोडी मैदानावरती उभे आहे. घारगाव संघाच्या आशा संपुष्टात आल्यात असं अजिबात मी म्हणणार नाही, कारण इथून देखील कित्येक वेळा सामने बाहेर काढलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र प्रमोद राडस किंदूर, प्रमोद साहेब पराड यांच्या मालकीत असणाऱ्या संघाने मात्र कमी धावसंख्येवरती देखील पुन्हा एकदा आपला कर्तबजारीचा झेंडा रोवलेला आहे. आकाश बोंबे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार आहे. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथं मैदानावरती होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळत नाही. या स्पर्धेत आणखी पारितोषिकांकडे आपण जातोय, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. आदरणीय उद्योजक पांडुरंग शेठ शिंगाडे साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण पाहतो स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये आहे. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आयकॉन, प्रत्येक संघामध्ये आपण एक चॉईस प्लेअर दिला आणि त्यानंतर ओपन टेनिस क्रिकेटचा एक आयकॉन खेळाडूचा समावेश आपण या स्पर्धेमध्ये दिला आणि मला वाटतं त्या आयकॉनमधून जो सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल, अर्थातच सर्वोत्कृष्ट आयकॉनसाठी आदरणीय सागर शेठ घावटे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल देखील आयकॉनिक खेळाडूला असणार आहे. धावफलकावरती आपण जातो. धावफलक जर पाहिलं आपण पाहतो 13 धावा धावफलकावरती आहे. 60 धावांचा पाठलाग येत्या मैदानावरती. तुम्ही फार वेळ तुम्हाला शांत राहून जमणार नाही. पहा, षटकार चौकारांची प्रचंड मोठी उधळण तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. सातत्याने धावांचा प्रचंड मोठा महापूर तुम्हाला मैदानावरती आणावं लागेल.
यावेळेचा चेंडू सोमा पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न करतो. प्रॉपर टायमिंग नाहीये. पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये खरं तर खारीचा वाटा उचललेला आहे. असं म्हटलं जातं की व्रत घेते सेवेचे अश्रू पुसता आणि देता देता या हाताचे कृतार्थ जीवन व्हावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हातात घ्यावेत. मी मनापासून धन्यवाद देईन ज्या ज्या मान्यवरांनी खरं तर सरळ हाताने या स्पर्धेमध्ये मदत केली, कारण तुमच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या सौजन्याने एक टेनिस क्रिकेटचा मोठा सोहळा उभा आहे. यावेळेचा चेंडू शप्पल होत खेळणारा फटका होता. वाईड यॉर्कर हा चेंडू मिड विकेट रिजनमध्ये खेळलेला आहे. प्रॉपर टायमिंग होत नाही ही शोकांतिका आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आकाश बोंबेचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीला त्याने बॅटमध्ये धावाचा प्रचंड पाऊस पडला आणि त्यानंतर आता गोलंदाजीतनं उरलं सुरलेलं काम तो डॅमेज इथे मैदानाच्या आतमध्ये करतोय. साठ धावा या मैदानावरती जर आपण पाहिलं गोलंदाजी करणार सांगायला म्हणतो पुरेशा आहेत, कारण सातत्याने खेळपट्टी गोलंदाजाला देखील साथ देत आलेले. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, प्रचंड मोठी अपील आणि पहा स्क्वेअरले पंच अर्थातच ऑन फील्ड पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी जात आहोत. नॉट आउट. सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय श्रीगोंदावरून बरेचसे मान्यवर श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव ह्या गावावरनं उपस्थित झालेत. अनिश पठाण, त्यांच्यासोबत अनिश शेख आणि सूरज कांबळे हे तिन्ही मान्यवर आपण पाहतो सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. रॉयल ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आम्ही करतो मनापासून स्वागत. या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला टायटल स्पॉन्सर देखील ॲडव्हर्टायझिंगसाठी बरेचसे लाभलेले आहेत. त्यामध्ये जर आपण पाहतो शांतिवन होम्स आणि जर आपण पाहिलं तिथे शेलर मामा गुळाचा चहा आणि स्नॅक्स हे दोन्ही करता आपल्याला या स्पर्धेसाठी ॲडव्हर्टायझिंग टायटल स्पॉन्सर मिळालेले आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून ओढा व्यक्त करूयात. 15 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. 4 गडी बाद, 15 धावा, 60 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. दोन मातबर खरं तर श्रीगोंदा तालुक्यातले जे दोन खेळाडू ज्यांच्या भोवती खरं तर टेनिस क्रिकेट फिरतं श्रीगोंदा तालुक्यातले असे दोन मातबर खेळाडू उभे आहेत, परंतु आकाश बोंबे यांनी या दोन्ही बॅटरला आतापर्यंत उभं केले. सोमा खामकर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, वाईडिश लॉंगअपच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, षटकार. तीन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती क्लासिक हंटर स्पोर्ट घरगाव हा संघ 60 धावांचा पाठलाग करतो. धावफलकावरती बनवले गेलेले आहेत 21 धावा, 18 चेंडू आणि 39 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 39 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगत चाललेला आहे. प्रत्येकाने खरं तर या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा उचललाय. समोर जर आपण पाहतो दोन्ही गॅलरीज तुम्ही पाहू शकता. आदरणीय दीपक भाऊ राजकुमार पंचमुख पॅव्हिलियन, प्रबुद्ध फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, आणि पलीकडे जर आपण पाहिलं एसएस टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि टेनिस क्रिकेटचे एक निस्सिम चाहते ज्यांचा संघ काल मात्र सुपरएटमध्ये दाखल झाला. संतोष नागवडे पॅव्हिलियन ही तुम्ही येता खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. 18 चेंडू आणि 39 धावींची गरज. सामना मैदानावरती इथं रंगत चाललेला आहे. दोन्ही मातब्बर एकमेकांच्या समोर आलेत आणि ज्यावेळेस दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर येतात त्यानंतरचा उभा राहणं मोठा संघर्ष मैदानावरती तुम्ही पाहतात. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल, मैत्री अशी करा की माणुसकी नतमस्तक होईल, अपयश देखील असे स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल, आणि माणूस म्हणून असं बना की माणुसकी सुद्धा नतमस्तक होईल. थकलेल्या शरीराला कुठे झोप लागू शकते, परंतु थकलेल्या मनाला कुठे झोप लागू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इथे प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. भाऊ निमगुडे 18 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 39. यावेळेस सागर सागर बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हावं लागतं. सागर लोखंडे ब्रँडेड फटकाय डिफ लॉग ऑन फुडला, षटकार.
थैंक यू। रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बाट ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। 6 धावेनिशी धावपल पुढे जातो, धावपलकावरती 27 धावा इथे मैदानावरती आहे। संघर्ष आणि संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे। कबुतराला गरुडो पंख लावता येतील, परंतु गगन भरण्याचा वेळ रक्तामध्ये असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही आणि ती वेळ तुमच्या रक्तात असल्याशिवाय तुम्हाला मोठे होता येणार नाही। जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत आलेले क्रीडा रसिक तुम्हाला प्रसिद्ध करणार नाही। 6 धावा आल्यात पहिल्याच चेंडूवरती आणि 6 धावेनिशी धावपल पुढे गेलाय। 27 धावा संघासाठी आपण पाहतो। सागर लोखंडे आता मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय। कसा कमबॅक होऊन पहा, आघाडीवर आणि पिछाडीवरून आघाडी अनेक वेळा तुम्ही टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेला आहे। इथं पहिल्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं, प्रमोद रायडर्स किंदूर हा संघ पहा फ्रंट फुटवरती होता, परंतु अजूनही मित्रांनो वेळ गेलेला नाही आहे। 27 धावा धावपलकावरती 6 धावांच्या माध्यमातून इथे आलेला आहे। सागर लोखंडे यासाठी ओळखला जातोय द ग्रेट फिनिशर। यावेळेचा चेंडू आपण पाहतो स्वतःच्या फॉलो धावपलक आपण पाहतो 27 धावा धावपलकावरती आहे। सायरम 11 शिरूर आणि डेक्कन पोलीस 11 अशी लढत यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल। सायरम 11 शिरूर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मोठी मॅच आहे। यानंतर यावेळेचा चेंडू मुख्य पंच शुभम सर यावेळेस दंडित करतील। अवंतर धावेनिशी धावपल पुढे जातोय। धावपलकावरती पाहायला मिळतात 28 धावा। 16 चेंडूमध्ये 32 धावींची गरज। हो, गती परिवर्तन आणि विशेष म्हणजे तुम्ही सिमेंट विकेटवरती ज्यावेळेस खेळताना गोलंदाजाला वाचण्याच्या संधी खूप कमी आहेत, त्यामुळे तुमच्याकडे 2 ते 3 प्रकारचे चेंडू असलं पाहिजे। एक गती परिवर्तन हा चेंडू तुमच्याकडे असला पाहिजे, यॉर्क पद्धतीचा देखील चेंडू असला पाहिजे। सरळ हाताने तुम्ही गोलंदाजी करताल तर मग एकदा का बॅटरने तुम्हाला ओळखलं, डेड चेंडू। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 क्रमांकाच्या नियमाची खरं अंमलबजावणी आपल्या मुख्य पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। सागर लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतो सोमा खामकर, तर समोर आपण भाऊ निमगोडे यांना पाहत आहोत। यावेळेचा चेंडू होता, चेंडूला दिशा दाखवली, चेंडू सुटलाय तिथे। दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो प्रयत्न केलेला आहे आणि पाहता 2 धावा इथे मैदानावरती पूर्ण होतील। 2 धावेनिशी स्कोरकर पुढे जाणार आहे। धावफलकावरती नजर टाकली असता 30 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतात। अजूनही 30 धावींची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली अयाळ घ्यावी, भरलेल्याच्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी। घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देण्याच्या हातात घ्यावेत। रॉयल ट्रॉफीचा दैदिप्यमान क्रीडा महोत्सव शिरूरनगरमध्ये भरलेला आहे। यावेळेचा चेंडू होता, बुंदामध्ये चेंडू उतरला। व्हॉट अ स्टॉप, व्हॉट आउटस्टँडिंग फिल्डिंग। विशाल लाजवाब क्षेत्ररक्षण तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। चेंडू मला वाटतं थोडासा पलीकडे असता तर सुटलेला होता, परंतु यावेळेस आपण पाहतो विशाल नावाचा स्पीड ब्रेकर थांबला आणि संघासाठी त्याने 3 धावा वाचवल्यात। एका धावेनिशी स्कोरकार पुढे जातो। 31 धावा धावपलकावरती आहे। 2 टेनिस क्रिकेटमधल्या तगड्या फौजांची झुंज रंगलेली आहे मैदानावरती। हो, यावेळेचा चेंडू होता, फुलरलाईनचा चेंडू होता, पायांवरती आदळला, तिथे वेगवान होता, वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा चेंडू। लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव आणि एका धावेबरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलंय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती घारगाव संघ 32 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। 12 चेंडू आणि 28 धावींची गरज। स्पीडअप करा विनंती असेल। 12 चेंडू आणि 28 धावींची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपले तिन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतो, अमर साठे सर असतील, शुभम गाडे सर असतील, अक्षय निर्मल सर, या तिन्ही पंचांचं मनापासून ऋण व्यक्त करूयात। त्याचप्रमाणे 70-70 सारखी एक दर्जेदार क्वालिटीची आपल्याला यूट्यूब वाहिनी आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। अर्थातच साई ऑडिओ यांचं देखील आपण मनापासून ऋण व्यक्त करूयात। हे मैदान नवे तरी जो मंच ज्यांनी सजवलाय रमेश मोहम्मद देवटे आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं देखील आपण मनापासून ऋण व्यक्त करूयात। ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाणी सौजन्य दिलेलं आहे, डेक्कन ॲक्वाचे सर्वेसहाय्यक कोयुमभाई शेख
यांचं देखील आपण मनापासून ऋण व्यक्त करूया. प्रत्येकाने खरं तर आपण पाहतो काही ना काही सौजन्य दिलेलं आहे. एकमेकांना सहाय्य करू, अवघडची धरू सुपंत, आणि मग मात्र आपण पाहतो एक सोहळा उभा राहिलेला आहे. गौरव पुराणिक, तळेगाव ढमढर या गावचा असणार हा तेजपुंज सितारा आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार आहे. 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद घ्या. 12 चेंडू 28 धावा. बॅटची बाहेरची कड आणि मित्रांनो इथे दत्त निमगडेकडनं झेल सुटला आहे. सोमा खामकरला जीवदान इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगत चाललाय. प्रत्येक जण विजयासाठी आतुर झालेला आहे आणि इथं पाहायचं कोण आपल्या अजिंक्य क्षितिजा पटलावरती भरारी मारून जाणार आहे याचं उत्तर तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण पाहतो सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि मित्रांनो अजूनही 28 धाव्यांची गरज. 1 ते 2 षटकार सामन्यातले हवा काढून टाकणार आहेत, तर 1 विकेट मात्र आपण पाहतो इथे प्रमोद रायडर्स किंदूर या संघाला सामन्यामध्ये घेऊन येणार आहे. शेवटचे 10 चेंडू 28 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न इथं मैदानावरती आहे. डिफ लॉंग ऑफ उभा केलाय, त्याच्या हातामध्ये आपण पाहतोय 1 धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेनेची समीकरण बदलतंय. शेवटचे 9 चेंडू आणि मंडळी 27 धाव्यांची गरज आहे. 33 धावा धावपलकावरती, 9 चेंडू आणि 27 धावा. इक्के दुक्के से कुछ चलने वाला नाही आहे. लगाने पडेंगे चौके और छक्के. षटकार चौकारांची उधळण इथं गरजेचे आहे. हो व्हॉट अ बॉल, आउटस्टँडिंग बॉल. शफल झाला, सागर लोखंडे पलीकडे गेला, परंतु त्यानंतर गौरव पुराणिकचा वेगावरती स्वार असणारा भन्नाड वेगाचा चेंडू दत्त निमगोडे यांच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. 8 चेंडू आणि 27. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळलाय. पाठीमागे मात्र क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. 1 धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेरेषी धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतोय 34 धावा इथे मैदानावरती आहे. 60 धावांचा पाठलाग इथं मैदानावरती. शेवटचे 7 चेंडू आणि 26 धावींची गरज. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग होत नाही. शोकंती एक काय सोमा खामकर याच्यासाठी. 6 चेंडू आणि मंडळे 25 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. यानंतर होणारा सामना अप्रतिम गोलंदाजी आणि या षटकामध्ये आपण पाहतोय 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अफलातून गोलंदाजी गौरव पुराणिक. 6 चेंडू आणि मंडळी आपण पाहतो अजूनही 25 धाव्यांची गरज. साईराम 11 शिरूर आणि दुसऱ्या बाजूला डेक्कन पोलीस 11 शिरूर, अशा 2 शिरूर शहरातल्या तगड्या फौजांची लढत यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. सौभाग्यवती ऋषालीताई प्रशांत गवारे यांच्या मालकीचा असणारा साईराम 11 शिरूर हा संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला कयूमभाई शेख आणि सुधीर शेठ घेगडे यांच्या मालकीचा असणारा डेक्कन पोलीस 11 शिरूर. सहा चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अभि गव्हाणे यांना आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 60 धावा. मी याआधीच सांगितलं कुठलाही धावफलक तुम्हाला विजयाची खात्री देत नाही. लढण्याचा संघर्ष आहे या महाराष्ट्राच्या भूमीला आणि आतापर्यंत लढलेत प्रमोद रायडर्स केंदूर. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू आपल्याला इथे मैदानावरती 2 क्षेत्ररक्षणांमधली दरी आणि चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षणाला तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो. इथे पाहणी घेते बिमरसाठी आपण पाहतो रिव्ह्यू घेतला जाईल. नो चेंडू, इट्स अ फ्री हिट. नो चेंडू आणि चौकार. सामन्याला पुन्हा एकदा आपण पाहतो इथे कलाटणी मिळती आहे.
पहा फ्रीडचा चेंडू देखील इथे मैदानावरती आहे. इथं महत्वाचं अजूनही सोमा खामकर 2 मोठाले फटके खेळले तर सामन्यात तो हवा काढून टाकणार. 6 चेंडू आणि मित्रांनो 20 धाव्यांची गरज. फ्री हिटचा चेंडू. 6 चेंडू आणि 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहते अजूनही गरज असणार आहे. फ्री हिटचा चेंडू सोमा खामकर यांच्यासाठी असेल. यावेळेचा चेंडू प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती पाहायला मिळालं आपल्याला. 1 धाव आपल्याला इथे 5 चेंडू आणि आपण पाहतो 19 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 19 धावा. पहिल्याच चेंडूवरती मला वाटतं फायपर आला होता परंतु त्याचा फायदा इथे मैदानाच्या आतमध्ये उठवता आलेला नाहीये. अजूनही मॅच गेलेली नाही. सागर लोखंडेने अशा परिस्थितीतून कित्येक वेळा सामने आपल्या संघासाठी विजय करून दिलेला आहे. पुन्हा एकदा त्याला भूतकाळात इनिंग आठवावं लागणार आहे. आठवावं लागेल ती पुन्हा एकदा दहशत त्याची. 5 चेंडू 19. यावेळेस लो फुलटॉस चेंडू आणि सरळ फेकून दिला सागर लोखंडेने. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. टायगर अभी भी जिंदा आहे. चौकार. चार चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. सागर लोखंडे लढतोय मैदानावरती अजूनही. शेवटचे 3 चेंडू आणि मित्रांनो अजूनही 14 धाव्यांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 3 चेंडू आणि 14 धावा. अभिने आतापर्यंत पहा पहिला चेंडू खराब होता परंतु त्यानंतर पहा त्याने खूप सुंदर कमबॅक इथं मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. यावेळेचा चेंडू सोमा खामकर. व्हॉट अ ब्रिलियंट हिट. वंडरफुल हिट. क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा ब्रँडेड फटका बाय सोमा खामकर. षटकार. थँक्यू. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे ही ताकद सोमा खामकरची आहे. यावेळेचा चेंडू लो फुलटा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एकच धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती होतोय. फलंदाज मात्र इथं बाद आहे. तो कोणता आहे? कदाचित एक मोठी विकेट आलेली असेल. पाहायचं आपल्याला. तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत. स्ट्राइक वरती जो खेळाडू होता सोमा खामकर इथे बाद आहे. एक चेंडू आणि आपण पाहतोय 7 धाव्यांची गरज. 1 चेंडू आणि 7 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली झाली याची नोंद घ्या. सगळ्या खरं तर प्रेक्षकांची मात्र इथं इच्छा आहे
षटकार खेचला तर अनिश शेख यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रेक्षकांची उत्सुकता शिकायला लागलेली आहे. एक चेंडू आणि 7 धावा. एक चेंडू आणि 7 धावा. आणि मित्रांनो या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर सागर लोखंडे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चला सुपर ओव्हर साठी चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि आपण पाहतो सागर लोखंडे. संजू बाबा पवार श्रीगोंदा केसरी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. सागर लोखंडे यांनी जो शेवटचा षटकार खेचला त्यासाठी आपण पाहतोय संजू बाबा पवार श्रीगोंदा केसरी सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. काय सामना झालेला आहे आज. मला वाटतं राहुल गोगडे जे प्रेडिक्ट करतायत ते होतंय. दरम्यानच्या काळात युवा उद्योजक आकाश माने आंबळेगावचे युवा उद्योजक आहे. यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करतो. सुपर ओव्हरचा थरार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये तर रंगलेला आहे. हर सर जहां झुक जाए वहां मंदिर होता है. हर नदी जहां समा जाए वहां समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. सुपर ओव्हरचा थरार रॉयल ट्रॉफी 2024. चला बॅटर चला. बॅटर चला. विनंती असेल. काही संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. क्रीडा रसिकांनी अपेक्षा केली होती परंतु क्रीडा रसिकांची अपेक्षा राहुल गोगडे सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली होती. सुपर ओव्हरचा मानस आणि सुपर ओव्हर आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. सुपर ओव्हर साठी आपण पाहतो इथे मैदानावरती सज्ज होत आहेत फलटण तालुक्यातील बरडगावचा तेजपुंज सितारा अर्थातच याचा आयकॉनिक अक्षय वाठारकर. आयकॉन खेळाडू अक्षय वाठारकर यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर दुसऱ्या बाजूला मात्र संघाचा कर्णधार सोमा खामकर. चला स्पीडअप करा विनंती असेल. 6 चेंडूंचा खेळ मित्रांनो. 36 चेंडू 72 चेंडू मैदानावरती खेळले परंतु रिझल्ट आला. गोलंदाजाने केलेला कमबॅक खरं तर हा मैदानावरती वाखाणण्याजोगा असणार आहे. परंतु अजूनही सामना मित्रांनो संपलेला नाहीये. सागर लोखंडेने काय काय फटका खेळला आणि त्या फटक्याच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे सामना टाय झालेला आहे. श्रीगोंदा केसरी आपण पाहतोय आदरणीय संजूबाबा पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आपण सागर लोखंडे यांना सामना झाल्यानंतर देणार आहोत. त्याआधी सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवणार आहोत. नामसंकीर्तन साधन पायी सोपे जळतील पापे जन्मांतरची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचा बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुका म्हणे याच्यासाठी केला होता अट्टास. चला स्पीडअप करा. आकाश बोंबे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडूंचा खेळ इथे मैदानावरती आपण पाहतोय. हे क्रिकेट आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा 2 टेनिस क्रिकेट मधल्या तगड्या फौजांदरम्यान पाहायला मिळेल. सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती आपण अनुभवतोय. आकाश बोंबे आणि समोर आपण पाहतोय घारगाव संघाचा आयकॉन खेळाडू अक्षय वाठारकर. स्पीडअप करा बरं का विनंती असेल. प्रमोद रायडर्स केंदूर संघ सर अजून बरेच सामने आपल्याला इथे मैदानावरती कव्हर करायचे आहे याची नोंद घ्या. 6 चेंडूंचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूमध्ये 7 धावींची गरज असताना सागर लोखंडेने खेळलेला षटकार आणि त्यानंतर सुपर ओव्हर आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू अक्षय वाठारकर बिग बिग बिग
गगनभेदी गगनचुंबी बिग ब्लास्ट षटकार. थैंक यू. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है, चेंडू फेंका आतमध्ये. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है, पहचान तो तुम्हें अपने आप बनानी पडेगी. और मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे रोमांच, थरार, संघर्ष, आनंदाच्या लाटा, पराभवाची अनुभूती, सांघिक कामगिरीचा कर्तबजारीचा झेंडा मिरवणारी स्पर्धा रॉयल ट्रॉफी 2024 रंगलेला आपलातून थरार. ताकद दाखवायची प्रत्येकाला पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात जर बळ नसेल तुमच्या शक्तीला काहीच उपयोग नाही आहे. बहिणाबाई चौधरी म्हणतात निजवित्या भुक्यापोटी तिला रात म्हणू नये, अखडल्या दाण्यासाठी तिला हात म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. शक्तीचा आणि भक्तीचा प्रचंड मिलाप मैदानावरती रंगलेला आहे आणि क्रीडा रसिकांना काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्कर, हा चेंडू खांदून काढला, वाईडिश लॉंग ऑफ उभा करून ठेवलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी धावफलक पुढे जातोय. 8 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ इथं मैदानावरती झालेला आहे. अजूनही 3 चेंडू इथं मैदानावरती बाकी असणार आहे. अक्षय वाठरकर आज दिवसभरामध्ये मला वाटतं त्याची बॅट थोडीशी शांत आहे, परंतु सुपर ओव्हर सारख्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक षटकार त्याने खेळलेला आहे. अजूनही मला वाटतं बरीचशी प्रतीक्षा त्याच्या षटकाराची संघाला इथं असणार आहे. तर आकाश बोंबे उरलेले 3 चांगले चेंडू त्यांना मैदानावरती टाकावे लागणार आहे. 8 धावा धावफलकावरती सुपर ओव्हरचा थरार रॉयल ट्रॉफी 2024चं मोठं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असं देदीप्यमान क्रीडा महोत्सव इथं मैदानावरती उभा राहिला आहे. अक्षय वाठरकर यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन, क्षेत्ररक्षक उभा टिपतो जाईल आणि आपण पाहतोय अक्षय वाठरकरचा खेळ थांबला मैदानावरती. बॅटर चला थोडंसं लवकर, डीजे राहू दे वाजू नका. बॅटर चला थोडंसं लवकर, शेवटची विकेट असेल. 3 खेळाडू आपण खेळण्याची संधी देतो, त्यापैकी 2 खेळाडू जर बाद झाले संपूर्ण संघ हा ऑल आउट होतो. बॅटर चला विनंती असेल थोडंसं लवकर या. सागर लोखंडे ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. या सागराने आपण पाहतो ऑलमोस्टली आपण पाहतो मातृभूमीला आणलेलं होतं. इथे देखील काय कामगिरी करेल कारण त्याच्याकडे 2 चेंडू आहेत आणि मोठा फटका खेळायचा आहे. आकाश बोंबे इथे कमबॅक करतोय. सुंदर झेल स्कोअरलेग रिजनमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्पीडअप करा, स्पीडअप करा विनंती असेल. आम्हाला पण माहिती आहे की सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे, परंतु आपल्याला वेळेची देखील इथं बचत करावी लागेल. 8 धावा धावफलकावरती आज के शाम किसके नाम, जो जीता वही सिकंदर, जो हरा वो घर के अंदर, त्यासाठी चालू असलेले मोठं युद्ध मैदानावरती तुम्ही पाहताय. फुलटॉस चेंडू इथे पाठीमागे आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. बारा धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. मैदानावरती संपली, धावफलकावरती बनवल्यात 13 धावा आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. घारगाव संघ चला मैदानावरती. घारगाव संघ विनंती असेल चला आपण मैदानावरती. जे 2 खेळाडू मैदानावरती आहेत ते नंतर जॉईन होतील, पण चला चेंडू द्या. तेरा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. सामना जर पुन्हा एकदा टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आणखीन एक सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. 6 चेंडू आणि मित्रांनो 14 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रंगत चाललेला आहे. संघर्ष आणि संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. चला बॅटर विनंती असेल आपण चला मैदानात ताबा आहे का. काय सामना मैदानावरती इथं रंगत चाललेला आहे. रॉयल ट्रॉफी 2024 तुका म्हणे याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हा, शेवटचा नाही तर 3रा दिवस दुग्ध शर्करायुक्त गोड होतोय. रॉयल ट्रॉफी 2024
बंटी उर्फ विशाल गायकवाड सर आणि साईराम मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने टेनिस क्रिकेटचा एक मोठा सोहळा उभा केला आहे आणि त्या सोहळा उभा केल्याने एक मोठं शिवधनुष्य हे सर्व आयोजक कमिटीने खरे तर पूर्ण केलेलं आहे. त्यांचा आपण मनापासून ऋण व्यक्त करूयात. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. इस कर्मभूमी में युद्ध जारी है. हा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅटर चला. 6 चेंडू आणि 14 धावा आणि या 14 धावा बनवण्यासाठी आपण पाहतो इथं मैदानावरती दाखल होत आहेत. दत्ता निमगुडे आणि आपण पाहतो गणेश शिवाळे हे दोन खेळाडू मैदानावरती दाखल होत आहेत. 6 चेंडू आणि मित्रांनो 14 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रंगत चाललेला आहे. हे क्रिकेट आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणून क्रिकेटला का ओळखलं जातं याचा प्रत्यय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद घ्या आणि सामना चालू करा. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं धीरज मकरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगलेला आहे. दोन मातबर दोन ताकदवान संघ इथे एकमेकाच्या समोर उभे टाकले. 60 धावांचा पाठलाग करायचा होता. 60 धावा झाल्या तिथे 59 धावा झाल्या आपण पाहतोय आणि मग सुपर ओव्हर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळत आहेत. 14 धाव्यांची गरज. शेवटचा 6 चेंडू आणि आपण पाहतो मित्रांनो 14 धावा. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष इथं मैदानावरती आपण पाहत आहोत. धीरज मकरे पहिला चेंडू स्कोअर कॅटचा सुंदर नजराणा आहे परंतु मात्र तिने नैसर्गिक अडथळा आहे त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आणि मित्रांनो 12 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेला आहे. शेवटचे 5 चेंडू आणि आपण पाहतोय 12 धाव्यांची गरज. पाण्यातील मासा झोप घेई कैसा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. मित्रांनो क्रिकेट कधी तोंडाने जिंकलं जात नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वाची झालर मैदानावरती दाखवावं लागते. वाईटचा पद्धतीचा चेंडू होता आपण पाहतो. बॅटला मला वाटतं तिचा स्पर्श झाला. सोमा खामकर चेंडूवरती आलेला आहे. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. खरं तर टेनिस क्रिकेटला एवढं ग्लॅमरस का क्रिकेटच्या महापंडितांना पडलेला प्रश्न आहे आणि त्या महापंडितांना हा सामना तुम्ही दाखवा. 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. फुलटॉस आणि चेंडू बिग 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 ब्लास्ट. गणेश शेवाळेचा तडका षटकार. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी. अडू शकल मजला अशी कोणी भिंत नाही. माझी झोपडे जाळण्याचे झाले कैक कावे. जळेल ती झोपडी अशी आगे ज्वलंत नाही. येतील वादळे खेटील तुफान तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू आणि 5 धावा. जे क्रीडा रसिक मागे बसले होते ते पुढे आले. जे पुढे आले ते आता टाचांवरती आलेले आहेत कारण शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावांचा थरार रंगलेला आहे. रॉयल ट्रॉफी 2024 एका बाजूला क्लासिक हंटर स्पोर्ट घरगाव. अन्न चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सांगतो सामना जर टाय झाला तर आणखीन एक सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळेचा चेंडू 11 होता. आडव्या बॅटने फटका खेळलाय. एकतर धाव इथे मैदानावरती आली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो नकार दिलेला आहे. शेवटचा 1 चेंडू आणि मंडळी 3 धाव्यांची गरज. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 चेंडू आणि 3 धावा. सामना जर टाय झाला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल याची नोंद घ्या.
एकच चेंडू आणि मित्रांनो 3 धाब्यांची गरज. व्हॉट अ मॅच, ब्रिलियंट मॅच, काळजाचा ठोका चुकवणारा सामना. आणि यावेळेस मित्रांनो खराब चेंडू. एक चेंडू आणि मित्रांनो 2 धाब्यांची गरज. एक चेंडू आणि 2 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत चाललेला आहे. अफलातून सामना इथे मैदानावरती आहे. यावेळेचा चेंडू आणि आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय. आता ऑनफिल्ड पंच आलेले आहेत. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो जातो इथे. पुन्हा एकदा सुपर ओव्हर. सुपर ओव्हर मध्ये आपण पाहतो जे खेळाडू खेळलेत, आऊट झालेले बॅटर आणि ज्यांनी गोलंदाजी केली, ज्यांनी बॅटिंग केली आणि ज्यांनी गोलंदाजी केली ते खेळाडू, आऊट झालेले खेळाडू आणि गोलंदाजी करणारा खेळाडू सोडून बाकीच्या खेळाडूंना आपण पाहतोय त्या मात्र आता गोलंदाजी आणि बॅटिंग करावं लागेल. सुपर ओव्हरचा पुन्हा एकदा मोठा थरार. तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत. अशा मॅचेस खूप कमी पाहायला मिळतात. रॉयल ट्रॉफी 2024 एक यशस्वी स्पर्धा. एकदा सुपर ओव्हर झाली आणि पुन्हा एकदा सुपर ओव्हर अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचे बदललेले नियम. पूर्वी जर पाहिले तर मात्र बाउंड्रीज काउंट व्हायच्या, म्हणजे षटकार आणि चौकार काउंट व्हायचे. परंतु जशी वर्ल्ड कपची मॅच झाली इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान, आणि बऱ्याचशा जाणकार अगदी मास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील त्यावरती मत व्यक्त केलं होतं की बाउंड्रीज जर ग्राह्य धरल्या तर नक्कीच त्या ठिकाणी एखाद्या टीमवरती अन्याय होऊ शकतो. आणि त्यामुळे मात्र जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवावी अशी चर्चा नक्कीच त्यावेळेस रंगली. आणि क्रिकेटच्या नियमावलीमध्ये मात्र बदल होत गेले. या ठिकाणी देखील जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर, आणि ही दुसरी सुपर ओव्हर क्रिकेट रसिकांना नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळते. चला आता वेळ न घेता घाई करा. पंचांनी सगळी नियमावली समजावली असेल तर आता मॅचला सुरुवात करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सुपर ओव्हर. प्रमोद रायडर. एक यशस्वी स्पर्धा, म्हणजे क्रिकेट रसिकांना ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र या स्पर्धेनं पूर्ण केलेल्या आहेत. एक सुपर ओव्हर मॅच पुन्हा एकदा टाय झाली. पुन्हा एकदा सुपर ओव्हर क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतपर्यंत जी पाहायला मिळते. चला चालू करणं आता गरजेचं आहे. नियमावली त्या ठिकाणी मात्र समजावून सांगितले असेल तर मॅच चालू होणं गरजेचं आहे. कोण बाजी मारणार या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय. या टुर्नामेंट मध्ये आपलं सातत्य टिकून ठेवण्यासाठी विजय खूप महत्वाचा दोन्ही टीमसाठी, आणि संघर्ष खऱ्या अर्थानं दोन्ही टीम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर 2 विजयी टीम आमने सामने येतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये जी लढत चालू आहे, आपलं अस्तित्व या स्पर्धेत टिकून ठेवायचं असेल तर जिंकणं खूप गरजेचं महत्वाचं. आणि मैदानाच्या आतमध्ये एक सुपर ओव्हर क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. रॉयल ट्रॉफी एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय, आनंद या ठिकाणी घेतो आहे. गोलंदाज सुपर ओव्हर साठी मात्र सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळेल
ऋषी एरंडे सुपर ओव्हर साठी मात्र सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीची माहिती नक्कीच पसरली जाईल. खऱ्या अर्थानं 2 वेळेला सुपर ओव्हर होणं हे तुमचं आमचं भाग्य. रॉयल ट्रॉफी एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. ऋषी एरंडे सज्ज होतोय. फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवरती केलं जातंय आक्रमण. चेंडू सीमा पार षटकारासाठी 6 धावा. दत्ता लिमगुडे पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार. 6 धावा वसूल करतोय. सुपर ओव्हरचा थरार तुम्ही मित्रांनो अनुभवतायत. पहिल्या चेंडूवरती 6 धावा येताना जे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती ऋषी एरंडे सज्ज होईल सुपर ओव्हर. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. लॉंगॉनचा शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येईल. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 7 वरती जाऊन पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋषी एरंडे मारा करण्यासाठी मात्र सज्ज होईल. स्ट्राईक एंड वरती आता गणेश पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र खेळाडू पूर्ण करतायत आणि याच बरोबर पूल केलाय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय जाऊन पडतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी गणेशच्या बॅटमधून येतोय षटकार. आता मात्र सुपर ओव्हर मध्ये एक मोठं टार्गेट समोर ठेवण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. चेंडू टाकले गेलेत एकूण 3 आणि धाव फलकावरती आतापर्यंत येत आहेत 13 धावा. उर्वरित 3 चेंडू बाकी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गणेश अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज दमदार सुरुवात आपल्या टीमला मात्र करून देत आहेत. प्रमोद रायडर्स केंदूर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. मारा करण्यासाठी ऋषी एरंडे पुन्हा एकदा सज्ज. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जे टाकले गेलेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, शिल्लक आहे, शेष आहे. ऋषी एरंडे सज्ज होईल. सुपर ओव्हरचं षटक मार्गस्थ. नो बॉल, नो बॉल. गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो, चुकांना क्रिकेटमध्ये थारा नसतो. सुपर ओव्हर चालू आहे आणि अगदी आपण पाहतोय मिळतोय फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 14 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. ऋषी एरंडे सुपर ओव्हरचं षटक आपल्याला टाकताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक देखील खुश आहेत, प्रेक्षक देखील आनंदी आहेत. प्रेक्षकांना षटकार चौकार पाहायचे असतात, प्रेक्षकांना आटीतटीचे सामने पाहायचे असतात, रोमहर्षक सामने पाहायचे असतात आणि सर्व अपेक्षा पूर्ण करतायत या 2 टीम. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. फ्री हिटचा नक्की चेंडू अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 15 वरती. या स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे 15 धावा. ऋषी एरंडेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत अगदी आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 चेंडूंचा खेळ शेष. हो गती परिवर्तन पाहायला मिळालं परंतु भरकटणारी गोलंदाजी. विकेट नक्कीच पाहायला मिळेल परंतु चेंडू वाईड असेल. वाईड चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. पंचांचा इशारा येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. दर्शकांची गर्दी पार पडतोय रॉयल ट्रॉफीचा थरार. सुपर ओव्हर आपण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहतायत, अनुभवतायत, आनंद घेतायत. एक विकेट तर नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळते. चेंडू शिल्लक असतील अगदी आपण पाहतोय. अजूनही
2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल आणि विकेट नक्की शेवटची असेल मैदानाच्या आतमध्ये. सुपर ओव्हर. अगदी आपण पाहतोय 2 विकेट पडल्यानंतर त्या ठिकाणी मात्र त्याच ठिकाणी या षटकाची देखील समाप्ती होईल. अर्थात 2 खेळाडूंना नक्कीच खेळण्याची संधी त्या ठिकाणी या 3 खेळाडूंना संधी दिली जाते. 2 विकेट पडल्यानंतर ऑल आउट असेल. अगदी आपण पाहतोय मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे सूर मारलाय, घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरून आता धावफलक 17 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. ऋषी एरंडे सुपर ओव्हरचं षटक नक्कीच टाकत असताना आपण पाहतोय. या अगोदरच्या सुपर ओव्हर मध्ये टार्गेट समोर ठेवलं होतं 14 धावांचं, परंतु आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 17 स्कोर कार्ड वरती येताना आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू नक्कीच बाकी असेल, शिल्लक असेल. पाहिजे की त्यावरती कशा प्रकारे आक्रमण केलं जात आहे. लाईट बॉल टू गो. फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. धावा बनल्यात या सुपर ओव्हर मध्ये. अगदी आपण पाहतोय 23 आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल 24 धावांचं. 24 इज टार्गेट. क्लासिक हंटर घारगाव टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावांचं लक्ष, 6 चेंडू 24 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय रंगताना पाहायला मिळाली. सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हर खेळवली, सुपर ओव्हर देखील टाय, पुन्हा एकदा सुपर ओव्हर आणि आता मात्र तब्बल 24 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव या टीमच्या समोर मात्र जे ठेवलं गेलेलं आहे. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी बनवल्या अगदी आपण पाहतोय. राहुल गोगडे सर जुने चेंडू अगदी आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना अगदी आपण पाहतोय सलामीची मैदानाच्या आतमध्ये 24 इज टार्गेट. 24 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. सुपर ओव्हरचं हे महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. गौरव पुराणिक सुपर ओव्हरचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. तर सलामीची जोडी सोमा खामकर आणि सागर लोखंडे मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 24 ही सुपर ओव्हर जिंकण्यासाठी आवश्यक. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सागर
एक चेंडू 7 धावा लागत असताना या सागरनं षटकार ठोकला होता मैदानाच्या आतमध्ये. मैदानावरती पोहोचताना पाहायला मिळतोय सागर. मैदानाच्या आतमध्ये थरार जारी आहे. संघर्ष नक्कीच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सुपर ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सोमा खामकर आणि सागर लोखंडे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. टू ऑर डाय जिंकणारी टीम आपलं अस्तित्व कायम ठेवेल. सामना जर टाय झाला तर परत सुपर ओव्हर. अगदी आपण पाहतोय हा चेंडू अगदी लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव टीम जर पाहिली तर संघ मालक सन्माननीय शैलेश मामा चव्हाण, मैत्री ग्रुप मंचरचे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर मात्र दुसरे संघ मालक सन्माननीय गणेश गोसावी, ओनर सह्याद्री फायटर्स पुणे, त्याचबरोबर सन्माननीय रामदास खामकर उद्योजक यांच्या मालकीचे आहे क्लासिक हंटर घारगाव. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू खराब स्वरूपाचा अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 2 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल. हा फटका अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध. सिंगल पुन्हा एकदा जी घेतली जाईल. तर दुसऱ्या बाजूला प्रमोद रायडर्स केंदूर ही टीम जर पाहिली तर सन्माननीय प्रमोद साहेब पराड, उपसभापती शिरूर, उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या मालकीची आहे प्रमोद रायडर्स केंदूर. आणि या दोन टीमच्या दरम्यान हा थरार क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. क्लासिक हंटर स्पोर्ट घारगाव टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. 24 धावांचं लक्ष्य आहे. गगनाला गवस्ती घालणारा आउट ऑफ दी पार्क बिग सिक्सर षटकार 6 धावा. काय फटका खेळलाय. उसळी घेणारा चेंडू होता. अरुंधती स्पोर्ट्स मलठणचे मालक सन्माननीय संतोष शेठ साळुंके यांच्या वतीनं 2 बॅट्स या क्रिकेटच्या स्पर्धेला देण्यात आलेल्या आहेत. युनिक स्पोर्टच्या या आकर्षक बॅट आहेत आणि त्यांना सन्मानित देखील आपण करणार आहोत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचचं समीकरण आता बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 15 धावा. मॅच टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. भाग्य आहे आपलं. 2 सुपर ओव्हर पाहायला मिळतात एकाच मॅच मध्ये. पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळणार का. प्रेक्षकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. सन्माननीय विशाल पवळे कव्हरच्या दिशेला हा फटका खेळून काढलाय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू सुसाट. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. 4 रन. 2 चेंडू 11 धावांची गरज. या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय ही सुपर ओव्हर संपल्यानंतर सन्मान होईल. मान्यवरांना देखील सामना पाहायचा आहे. थरार रंगतोय. 2 बॉल 11. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती एक टप्पा खात. आणखीन एकदा चेंडू सीमा पार. चौकार. 4 रन. एक चेंडू 7 धावांची गरज. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या सामन्यासाठी. षटकार ठोकला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर. एक चेंडू 7 धावांची गरज.
या अगोदर देखील एक चेंडू 7 धावा लागत असता, षटकार ठोकला परंतु नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने ठोकला होता. जमिनीला समांतर लगत फटका, बॅट अक्षरशः तुटली एक, परंतु मन जिंकलीत क्लासिक हंटर स्पोर्ट घारगावनं देखील. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय काय संघर्ष केला घारगाव संघानं आणि पुढचा सामना खेळण्यासाठी प्रमोद रायडर्स केंदूर संघ मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. हॅलो हॅलो चेक. डीजे थँक्यू. अरुंधती स्पोर्टचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला 2 युनिक कंपनीच्या अल्ताफभाई मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली 2 बॅटेस आपल्या या स्पर्धेसाठी देण्यात आलेला आहे. अरुंधती स्पोर्टचे ओनर अर्थातच संतोष शेठ साळुंके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विजय शेठ पोवळे आणि आदरणीय श्रीगोंदा केसरी संजूबाबा पवार याही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो सन्मान होतोय. सागर लोखंडे आपण व्यासपीठावरती या. सागर लोखंडे आपण व्यासपीठावरती या. आपल्यासाठी श्रीगोंदा केसरी आदरणीय पहिलवान संजूबाबा पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर लोखंडे व्यास